श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. काहीही झाले तरी मे महिन्यात तुमच्या घराच्या या 3 गोष्टी विसरू नका. अन्यथा आई लक्ष्मी रागाने तुमचे घर सोडून निघून जाईल. इतक्या अचानक काय घडले याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. घरात तणावाचे वातावरण असेल, जिथे आधी हसण्याचा प्रतिध्वनी येत असे. ज्यांच्या हातात पैसे असायचे त्यांचे हात रिकामे राहतील आणि मग ती व्यक्ती बसून विचार करते, देव माझ्यासोबत असे का करत आहे? मी कोणाचे काय केले आहे? पण बऱ्याच वेळा तो देवाचा दोष नसतो. सुख त्या छोट्या छोट्या चुकांमध्ये आहे, ज्यांना आपण चुका मानत नाही. यामुळे काय फरक पडेल असा आम्हाला प्रश्न पडतो. पण या छोट्या छोट्या चुका हळूहळू आपल्या घराचे पावित्र्य कमी करतात. कारण मे महिना भक्तांद्वारे सामान्य महिना मानला जात नाही. हा महिना ऊर्जा संक्रमणाचा महिना मानला जातो. यावेळी घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा खूप वेगाने काम करतात. जर एखाद्या व्यक्तीने थोडी काळजी घेतली तर त्याचे नशीब बदलू शकते, आणि जर तीच व्यक्ती निष्काळजी असेल तर त्याच्या आयुष्यातील समस्या देखील वाढू शकतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत पहा. मधोमध जाऊ नका, कारण पुढे सांगितलेल्या गोष्टी तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात. भक्तांनो, तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात असे अनेक लोक पाहिले असतील, ज्यांचे आशीर्वाद घरात नेहमी राहतात. कोणी खजिना उघडला आहे असे पैसे त्यांच्या घरी येतात. जास्त संघर्ष न करता देखील त्यांचे जीवन आनंदाने चालले आहे. आणि दुसरीकडे असे काही लोक आहेत जे दिवसरात्र मेहनत करतात, घाम गाळतात, परंतु तरीही त्यांच्या घरात पैसे राहत नाहीत. तुम्ही कमावता त्यापेक्षा जास्त खर्च कराल. कधीकधी एखादा आजार होतो, कधीकधी कर्ज वाढते, कधीकधी घरात भांडणे होतात. असे असले तरी असे का घडते? ते केवळ नशीब असते का? त्यामुळे भक्त नाहीत. यामागे एक खूप मोठे कारण म्हणजे आपल्या घराची ऊर्जा आहे. घर हे केवळ विटा आणि दगडांनी बनलेले नसते. घरातील प्रत्येक गोष्टीची स्वतःची ऊर्जा असते. सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणाऱ्या काही वस्तू आहेत. ते लक्ष्मीला घरात अडवतात. त्याच वेळी काही चुकीच्या सवयी आणि काही चुकीच्या वर्तने हळूहळू घराची समृद्धी हिरावून घेतात. पूर्वी लोक या गोष्टी खूप गांभीर्याने घेत असत. त्याला काय चांगले आणि काय वाईट हे माहीत होते. कशाचा आदर केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी कधीही घराबाहेर टाकल्या जाऊ नये. म्हणूनच भूतकाळातील लोकांनी घरातील प्रत्येक गोष्ट अतिशय विचारपूर्वक वापरली. परंतु आजचे भक्त या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणत त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि म्हणूनच आज इतकी मेहनत करूनही लोकांच्या घरात आनंद आणि शांतता टिकत नाही. पैसा येतो, पण कसा तरी बाहेर जातो. कधीकधी खर्च वाढतो, कधीकधी नुकसानही होते. कधीकधी नोकरीमध्ये समस्या येते आणि त्या व्यक्तीला हे समजत नाही की हे सर्व त्याच्या आयुष्यात का होत आहे. तर भक्त, आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या मे महिन्यात विसरूनही कोणालाही देऊ नयेत. मग तो तुमचा मित्र असो, नातेवाईक असो, शेजारी असो, किंवा तुम्ही किती जवळचे आहात. कारण या गोष्टी केवळ गोष्टी नाहीत, त्यांचा थेट संबंध लक्ष्मीच्या आशीर्वादाशी आणि तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेशी आहे. जर तुम्ही ते चुकीच्या वेळी दुसऱ्याला दिले असतील तर समजून घ्या की तुम्ही तुमचा स्वतःचा आनंद तुमच्या स्वतःच्या हातांनी दुसऱ्याला देत आहात. तर भक्त, ही पहिली गोष्ट आहे जी तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण ही गोष्ट जवळजवळ प्रत्येक घरात दररोज वापरली जाते. ते म्हणजे मीठ. मीठ हे केवळ चव वाढवणारे नाही. वास्तुशास्त्र आणि जुन्या अनुभवांमध्ये मिठाचा थेट संबंध घराच्या स्थिरतेशी आणि आर्थिक संतुलनाशी आहे. म्हणूनच अनेक उपचारांमध्ये मिठाचा वापर केला जातो. मिठामध्ये तुमच्या आत नकारात्मक ऊर्जा खेचण्याची शक्ती आहे. पण मे महिन्यात जर तुम्ही तुमच्या घराचे मीठ दुसऱ्याला दिले तर ही आर्थिक स्थिती हळूहळू तुमच्या घराची आर्थिक शक्ती कमकुवत करते. बऱ्याच वेळा शेजारी अचानक येतात आणि म्हणतात की थोडे मीठ देणे संपले आहे. आता माणूस विचार करतो की थोडे मीठ दिल्यास काय होईल, परंतु हे चुकीचे आहे. कारण मीठ केवळ अन्नाशीच नव्हे
तर नातेसंबंध आणि ऊर्जेशी देखील संबंधित आहेत. जेव्हा घराचे मीठ पुन्हा पुन्हा बाहेर पडते, तेव्हा घरात तणाव वाढू लागतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो. पैशाशी संबंधित समस्या वाढतील. त्या व्यक्तीला मानसिक ताण जाणवू लागतो. कधीकधी असे घडते की घराचे वातावरण विनाकारण जड होऊ लागते. प्राचीन काळी लोक सूर्यास्तानंतर मीठ देणे देखील टाळत असतात, कारण असे मानले जात होते की संध्याकाळच्या वेळी घराची ऊर्जा सर्वात जास्त संवेदनशील असते आणि जर त्यावेळी घरातून मीठ बाहेर गेले तर आशीर्वादही त्याच्यासोबत जातो. त्यामुळे मे महिन्यात तुमचे घरगुती मीठ कोणालाही न देण्याची विशेष काळजी घ्या. एखादी व्यक्ती कितीही जवळची असली तरी हरकत नाही. आता भक्त करतात ती पुढची गोष्ट म्हणजे झाडू. बरेच लोक झाडूला केवळ साफसफाईचे साधन मानतात. हिंदू संस्कृतीत झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडू केवळ धूळयुक्त माती साफ करत नाही, तर घराची नकारात्मक ऊर्जा देखील बाहेर काढते. म्हणूनच प्राचीन काळी लोक झाडूचा खूप आदर करायचे. त्याने कधीही तिच्या पायाला स्पर्श केला नाही. त्यांना कधीही उघड्यावर ठेवले जात नसे आणि रात्री झाडू मारणे टाळले जात असे. पण आजकाल लोकांना वाटते की हा केवळ विनोद आहे. बऱ्याच वेळा असे घडते की एखादा शेजारी किंवा नातेवाईक घरात येतो आणि म्हणतो की थोडा वेळ झाडू द्या. आता लोक याचा विचार करत आहेत, म्हणूनच शनिदेवाला तेल अर्पण केले जाते. प्राचीन काळी लोक तेलाचा वापर अतिशय विचारपूर्वक करत असत, कारण असे मानले जात होते की तेल मानवी मेहनत आणि कर्मफळांशी संबंधित आहे. जर तुम्ही मे महिन्यात चुकीच्या वेळी तुमच्या घराचे तेल कोणाला दिले तर ते तुमच्या मेहनतीचे फळ कमकुवत करू शकते. बरेच लोक कठोर परिश्रम करतात, परंतु इच्छित परिणाम मिळत नाही. काम बिघडत चालले आहे. पैसा येणे जाणे बंद होते आणि याचे कारणही कुठेतरी घराची ऊर्जा कमकुवत होणे मानले जाते. तुम्ही पाहिलेच असेल की काही लोक जास्त प्रयत्न न करता पुढे जातात आणि काही लोक संघर्ष करत राहतात, कारण केवळ मेहनत पुरेशी नसते. घराची सकारात्मक ऊर्जा बळकट करणे देखील आवश्यक आहे. आणि जेव्हा घरातील काही विशेष वस्तू पुन्हा पुन्हा बाहेर पडतात, तेव्हा तीच ऊर्जा कमकुवत होऊ लागते. त्यामुळे मे महिन्यात तुमच्या घरातील तेलही कोणालाही देऊ नका, तो कितीही जवळ असला तरी, कारण बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती मदत करताना स्वतःलाच इजा पोचवते. तुम्हाला मदत करावी लागेल, पण शहाणपणाने. आता आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ऐका. तुमच्या घराच्या मंदिराशी संबंधित वस्तू कोणालाही देऊ नका. अनेक लोक एखाद्याला अगरबत्ती, स्टँड, पूजेचे दिवे, घंटा किंवा मंदिरात ठेवलेल्या छोट्या वस्तू देऊन हे करतात. पण मंदिराच्या वस्तू घराच्या उपासनेच्या ऊर्जेशी आणि श्रद्धेशी संबंधित आहेत. हे सामान्य नसतात. ज्या घरात दररोज पूजा केली जाते, मंत्रांचा जप केला जातो, तेथे मंदिराच्या प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा स्थिरावते. आणि जर त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा बाहेर पडल्या तर घराची आध्यात्मिक शक्ती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे मंदिराच्या वस्तूंचा नेहमीच आदर केला पाहिजे. आता येथे आणखीन एक गोष्ट समजून घेऊया. बऱ्याच लोकांना वाटते की जर आपण एखाद्याला नकार दिला तर त्याला वाईट वाटेल, संबंध बिघडतील. पण प्रत्येक गोष्टीला होकार देणे भक्तांसाठी शहाणपणाचे नसते. हळूहळू आपल्या घराच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी काही गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर कोणी तुम्हाला यांपैकी काही गोष्टी विचारत असेल तर प्रेमाने बोलणे टाळा. तुम्ही असे म्हणू शकता की तुम्हाला आता त्याची गरज आहे, तुम्ही ते नंतर द्याल, किंवा तुम्ही असे म्हणू शकता की आता घरात कमी आहे. यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही आणि तुमचे आशीर्वादही सुरक्षित राहतील. आता आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत जी फार कमी लोकांना माहीत आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी घराची ऊर्जा खूप संवेदनशील असते. जर झाडू, मीठ, तांदूळ, दूध किंवा तेल यांसारख्या वस्तू शुक्रवारी घराबाहेर पडल्या तर त्याचा परिणाम आणखीन वाढतो.
म्हणून एखाद्याने या गोष्टी कोणालाही देणे टाळले पाहिजे, विशेषतः शुक्रवारी. जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी आशीर्वाद हवा असेल, पैसा राहिला पाहिजे, आनंद आणि शांतता राहिली पाहिजे असे वाटत असेल, तर तुम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मी मातेची पूजा केली पाहिजे. एक लहान मेणबत्ती पेटवा, काही फुले अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. जेव्हा एखादी व्यक्ती प्रामाणिक अंतकरणाने प्रार्थना करते, तेव्हा घराची नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होऊ लागते. एक छोटासा उपाय आणि लक्षात ठेवा, शनिवारी घराच्या एका कोपऱ्यात थोडे मीठ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात घाला. असे केल्याने घराची जड ऊर्जा हळूहळू नाहीशी होऊ लागते. प्राचीन काळी लोक या छोट्या उपायांना खूप महत्त्व देत असत, कारण त्यांना माहिती होते की घराच्या ऊर्जेचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहमी आपल्या घराच्या झाडूचा आदर करा. त्यांच्या पायांना हात लावू नका, ते खुल्या जागेत ठेवू नका. रात्रीच्या वेळी झाडू मारणे टाळा, कारण केवळ मेहनतीतूनच नव्हे तर योग्य सवयी आणि योग्य ऊर्जेतूनही आशीर्वाद मिळतात. आजकाल लोक म्हणतात की पैसा हे सर्व काही आहे, पण सत्य हे आहे की जिथे सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि आदर असतो, तिथे पैसा टिकतो. ज्या घरात प्रत्येक गोष्टींचा आदर केला जातो, तिथे लक्ष्मीही हळूहळू स्थिर होते. भक्तांनो, जर तुम्ही आज सांगितलेल्या या गोष्टी समजून घेतल्या आणि मे महिन्यात या सावधगिरीची काळजी घेतली, तर येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या जीवनात बदल जाणवेल. घरातील वातावरण शांत राहील, हळूहळू खर्चावर नियंत्रण ठेवले जाईल, मनात स्थैर्य राहील आणि जीवनात सकारात्मकता वाढेल. पण जर लोक त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहिले, प्रत्येक गोष्टीला विनोद समजा आणि प्रत्येक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करा, मग हळूहळू परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे चांगले. पूर्वीच्या काळात लोक सकाळी उठल्यावर सर्वात आधी घराचे मुख्य दार स्वच्छ करत असत, कारण मुख्य दरवाजा हा घराच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. जर दाराजवळ घाण, चपलांचा पसारा किंवा तुटलेल्या वस्तू असतील, तर घरात नकारात्मकता वाढते असे मानले जात होते. म्हणून मे महिन्यात विशेषतः दररोज सकाळी मुख्य दरवाजाजवळ पाणी शिंपडून स्वच्छता ठेवावी. शक्य असेल तर हळदीचे किंवा गंधांचे छोटे स्वस्तिक काढावे. असे केल्याने घरात सकारात्मक भावना निर्माण होतात असे म्हटले जाते. आणखीन एक गोष्ट जी पूर्वीच्या स्त्रिया कधीही विसरत नव्हत्या, ती म्हणजे संध्याकाळच्या वेळी घरात अंधार ठेवणे. सूर्यास्तानंतर घरात कमीत कमी एक दिवा नक्की लावला जात असे, कारण संध्याकाळची वेळ ही ऊर्जा बदलण्याची वेळ मानली जाते. जर त्यावेळी घरात भांडणे, आरडाओरडा किंवा अंधार असेल, तर घरातील वातावरण जड होऊ लागते. म्हणून आजही अनेक घरांमध्ये संध्याकाळी देवाजवळ दिवा लावण्याची परंपरा आहे. हा केवळ धार्मिक भाग नाही, तर मानसिक शांततेसाठीही उपयुक्त मानला जातो. भक्तांनो, आता पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे तुटलेल्या वस्तू. अनेक लोक घरात तुटलेली घड्याळे, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुटलेल्या काचा किंवा वापरात नसलेल्या वस्तू वर्षानुवर्षे ठेवून देतात. पण वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू घरातील स्थिर ऊर्जा थांबवतात असे मानले जाते. ज्या घरात अनावश्यक कचरा साठतो, त्या घरात मनाची अस्वस्थता देखील वाढते. म्हणून मे महिन्यात घराची स्वच्छता करताना अशा निरुपयोगी वस्तू बाहेर काढणे शुभ मानले गेले आहे. तुम्ही पाहिले असेल, काही लोकांच्या घरात गेल्यावर खूप शांतता आणि प्रसन्न वाटते, तर काही घरात गेल्यावर विनाकारण अस्वस्थ वाटते. याचे कारण केवळ सजावट नसते, तर त्या घरातील वातावरण आणि लोकांचे वागणे देखील असते. ज्या घरात मोठ्यांचा आदर केला जातो, देवाचे स्मरण केले जाते आणि अन्नाचा अपमान केला जात नाही, तिथे सकारात्मकता जास्त काळ टिकते असे म्हटले जाते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.